मुलांनो, आपल्याला ही सवय असते की सतत काहीतरी कुरकुर करत राहायची, कंप्लेंट करत राहायची की माझ्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे, म्हणून माझा अभ्यास होत नाही, म्हणून मी हे एवढं यश मिळवू शकत नाही. ही मानवी प्रवृत्ती आहे. पण आपल्याकडे सगळं असूनही आपण किती कुरकुर करतो आणि ज्याच्याकडे परमेश्वराने काही गोष्टी हिरावून घेतल्या आहेत, तरी ती व्यक्ती कशी घवघवीत यश मिळवते, त्याबद्दल आज एक छोटीशी कथा तुम्हाला सांगणार आहे मुलांनो. राजस्थानमध्ये चुरू नावाच्या एका गावी एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा, ज्याचं नाव देवेंद्र झांझरिया, हा 9-10 वर्षाचा असताना एका झाडावर चढला होता. एका इलेक्ट्रिक केबलला त्याचा हात लागला आणि त्याला प्रचंड मोठा असा वोल्टचा शॉक लागला आणि त्यामुळे त्याचा उजवा हात हा कापून टाकावा लागला. त्याला शाळेपासूनच स्पोर्ट्सचं खूप वेड होतं. तो भालाफेक, ज्याला इंग्लिशमध्ये जॉलियन थ्रो असं म्हणतात, तो खेळ खेळत असे. पण गावात असायचा, भाला नव्हता. मग तो काय करायचा, तर उसाचं कांडं घेऊन त्याला लाकडाचा दांडा समजून त्याच्यानेच तो प्रॅक्टिस करायचा. लांब फांद्या फेकून तो सराव करायचा. एकलव्यासारखा तो 10वीत असताना द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त कोच R.D. सिंग यांनी त्याला स्पॉट आऊट केलं होतं, हेरलं होतं की हा मुलगा रोज प्रॅक्टिस करतो आहे. याच्याकडे कुठल्याही प्रकारचे गुरु नाहीत, साधनं नाहीत. भालाफेकची प्रॅक्टिस करायची पण भाला नाही, उसाचं कांडं घेऊन त्याची प्रॅक्टिस करत होता. पण ज्यावेळेला R.D. सिंगांनी त्याला हेरलं आणि त्याच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली, त्यावेळेला त्यांना असं वाटलं की ह्याला जर पुढे प्रशिक्षण दिलं तर हा मुलगा निश्चितपणे काहीतरी चांगला पराक्रम गाजवेल, घवघवीत यश मिळवेल. मग त्यांनी त्याला रीतसर प्रशिक्षण दिलं. यानंतर या देवेंद्र झांझरियाने 2004मध्ये अथेन्स येथे असलेल्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आणि 2016मध्ये रिओ दी जनारिओ याच्यामध्ये सुद्धा त्याने गोल्ड मेडल मिळवलं. त्याची जी पत्नी होती अंजली, ती राष्ट्रीय कबड्डीपटू होती आणि त्याची मुलगी होती जिया, जी 6 वर्षाची होती. ज्यावेळेला पहिल्यांदा देवेंद्र झांझरियाने त्याचं गोल्ड मेडल मिळवलं मगाशी सांगितल्याप्रमाणे अथेन्समध्ये, आणि दुसऱ्या वेळेला ज्यावेळेला त्याला पॅराऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाली, त्यावेळेला त्याची ही छोटी मुलगी असं म्हणाली की बाबा, मी माझ्या क्लासमध्ये फर्स्ट आले, तुम्हाला परत एकदा पॅराऑलिम्पिकमध्ये फर्स्ट येऊन गोल्ड मेडल मिळवायचं आहे. अंजली देखील नॅशनल कबड्डीपटू, पण तिने देखील आपलं करिअर बाजूला ठेवून देवेंद्र झांझरियाच्या करिअरसाठी त्याला पूर्ण सपोर्ट केला. मुलांनो, आपल्याकडे आपले दोन्ही हात असतात. त्याच्याकडे त्याचा ओनली हँड होता, बेस्ट हँड नव्हता, तरीसुद्धा देवेंद्र झांझरियाने इतिहास घडवला. आत्ता तुमच्या 10वी-12वीच्या परीक्षा आहेत. माझ्याकडे हे नाही, ते नाही, अमुक नाही, तमुक नाही अशी कुरकुर न करता तुमच्या हातात जे काही आहे म्हणजे लेखणी आहे, तुमच्या जवळ जे जे काही आहे म्हणजे पूर्णपणे तुम्हाला अभ्यासासाठी सगळी साहित्य सामुग्री दिली गेलेली आहे. तुमच्यासाठी स्वतंत्र रूम आहेत, तुम्हाला क्लासेस आहेत, तुम्हाला आईवडील आहेत जे लक्ष देत आहेत. देवेंद्र झांझरियाचं उदाहरण घ्या की त्याच्याकडे ओनली हँड होता. ज्या हाताने त्याने खरं भालाफेक करायला पाहिजे तो हातच कापून टाकावा लागला, पण त्याच्याकडे त्याचा ओनली हँड असूनसुद्धा त्याने बेस्ट अशी कामगिरी करून दाखवली. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत की तुम्ही देखील तुमच्या या आत्ताच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये असलेल्या साहित्य साधनांचा संपूर्ण उपयोग करून बेस्ट कामगिरी करून दाखवा. धन्यवाद.